मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याची घोषणा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री यांच्यापेक्षा भारतीय जनता पक्षाने केली. निवडणुकीच्या आधी विधानसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी आम्ही कसे मराठी भाषेचे तारक आहोत, संरक्षक आहोत, प्रेमी आहोत म्हणून ढोल पिटली मतांसाठी मराठी माणसाच्या. पण प्रत्यक्षात अजूनही त्या संदर्भातला सरकारी आदेश निघाला नाही, निघू शकला नाही. आणि महाराष्ट्रात सरकार आहे ते सरकार सुद्धा आता त्या बाबतीमध्ये फार वेगाने हालचाली करते असं दिसत नाही. काही मराठी भाषिक, काही संस्था त्या संदर्भात पाठपुरावा करतायत. पण ज्यांनी ही घोषणा केली दिल्लीतून, ट्विटरवर जाहीर केलं प्रधानमंत्र्यांनी, मग इथे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांचे मंत्री यांनी पेढे वाटले. पण प्रत्यक्षात अजून त्या प्रकारचा आदेश निघाला नाही. म्हणजे हा राजकीय जुमला होता का? हा राजकीय जुमला होता का? मराठी भाषेबरोबर अजून काही भाषांना हा दर्जा दिला होता. त्यातल्या काही भाषांच्या संदर्भात जी.आर. निघालाय. मग पाली असेल किंवा अन्य भाषा काही होत्या, त्यांचा जी.आर. निघाल्याची माझी माहिती आहे. त्यांनी पाहावं. पण अद्याप मराठी भाषेसंदर्भातला अध्यादेश अभिजात भाषा म्हणून देण्याची जी घोषणा केली त्या संदर्भात अजूनही एक प्रकारे नैराश्य. एका व्यंगचित्रकाराला नोटीस आल्या आणि आम्ही लिहित होतो, बोलत होतो म्हणून आम्हाला तुरुंगात टाकलं. एकच आहे ते, एक व्यंगचित्रकार जो सरकारवर काही व्यंगात्मक भाष्य करतो. या देशाला व्यंगचित्राची फार मोठी परंपरा आहे. मग शंकर असतील, आर.के. लक्ष्मण असतील, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्या व्यंगचित्रातून एक साम्राज्य उभं केलं राजकारणात आणि समाजकारणात. शिवसेनेचा जन्मच मुळी व्यंगचित्रकलेतून झालेला आहे. तेव्हा हिटलरला सुद्धा आव्हान देणारा डेव्हिड लो होता. असे अनेक व्यंगचित्रकार आम्ही पाहिले. पण या देशामध्ये समाज माध्यमांवर, वृत्तपत्रामध्ये व्यंगचित्र सरकार विरुद्ध जे काढतायत त्यांना गुन्हेगार ठरवलं जात आहे. हे हिटलरच्या काळामध्ये होतं. हिटलरनं डेव्हिड लो हा व्यंगचित्रकार हिटलरच्या विरुद्ध व्यंगचित्र काढतोय टोकदार म्हणून त्याला जिंदा या मुर्दा पकडण्याचे आदेश त्याच्या सैन्याला दिले होते. आपल्या देशात यापेक्षा वेगळं काय घडतं असं मला या क्षणी दिसत नाही. भारतीय जनता पक्षाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जर एवढी चिंता असेल तर त्यांनी जे व्यंगचित्रकार आहेत त्यांच्या संदर्भात एक भूमिका घ्यायला हवी. हे नरेंद्र मोदींना कळत नाही का? ते सरकारला गळफडाचा प्रश्न काय? ही त्यांची वृत्तीच आहे. ज्या आमच्या विरुद्ध आहेत त्यांना तुरुंगात टाका किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करा.